सुस्वागतम. विषय मराठी, इयत्ता पहिली. तर माझ्या बालमित्रांनो, आज मराठी विषयामध्ये आपण शिकणार आहोत सणांची नावे. सणांची नावे म्हणजे फेस्टिवल्स नेम. तो मेरे प्यारे बच्चों, आज हम मराठी विषय में सीखने जा रहे हैं फेस्टिवल्स नेम. फेस्टिवल्स नेम मतलब त्योहारों के नाम. चला तर मग करूया सुरुवात. तर बाळांनो, हे कोणत्या सणाचं चित्र आहे? हे आहे नागपंचमी या सणाचं चित्र. तर बाळांनो, नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतातील उंदीर खातो, त्यामुळे शेताचे नुकसान होत नाही. म्हणून शेतकरी नागाची पूजा करतात. तसेच नाग शंकराच्या गळ्यात असतो, म्हणूनही नागाची पूजा केली जाते. तर बाळांनो, असा आहे हा सण नागपंचमीचा. म्हणा सगळ्यांनी माझ्याबरोबर, नागपंचमी. आता पुढे पाहूया. तर हे कोणत्या सणाचं चित्र आहे? तर बाळांनो, हे आहे रक्षाबंधन या सणाचे चित्र. रक्षाबंधन भावा बहिणीच्या नात्याचं प्रतीक आहे. बहिणीची रक्षा करण्याचे वचन भाऊ बहिणीला देतो आणि या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. तर म्हणा सगळ्यांनी, रक्षाबंधन. परत एकदा म्हणा, रक्षाबंधन. हे कोणत्या सणाचं चित्र आहे? अगदी बरोबर, गणेशोत्सव. हा आहे गणेशोत्सव. या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून त्याची पूजा केली जाते, आरती केली जाते व गणपती बाप्पाला आवडणाऱ्या गोड मोदकांचा नैवेद्य समर्पण केला जातो. तर असा आहे हा गणेशोत्सव. हे चित्र आहे दिवाळी या सणाचं. तर दिवाळी सणामध्ये आपण घरासमोर दिवे लावतो, तसेच घरासमोर कंदील बांधतो. घरातील स्त्रिया घरासमोर रांगोळ्या काढतात. तसेच घरामध्ये लाडू, करंजा, चकली, अनारसे इत्यादी पदार्थांचा फराळ बनवितात. लहान मुले फटाके उडवितात. दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून उत्साहात साजरा केला जातो. तर सगळ्यांनी म्हणा माझ्याबरोबर, कोणतं चित्र आहे हे? दिवाळी या सणाचं चित्र आहे. म्हणा सगळ्यांनी, दिवाळी. परत एकदा म्हणा, दिवाळी. हे रंगपंचमी या सणाचं चित्र आहे. या दिवशी आपण एकमेकांना रंग लावून हा सण साजरा करतो. म्हणा सगळ्यांनी, रंगपंचमी. परत एकदा म्हणा, रंगपंचमी. हे आहे दसरा या सणाचे चित्र. हा आहे दसरा सण. या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. तसेच या दिवशी आपट्याच्या पानांची पूजा करून त्या पानांनाच सोनं मानून आपण ते सगळ्यांना वाटतो. तर असा आहे हा सण दसरा. हा आहे मकर संक्रांतीचा सण. या दिवशी आकाशामध्ये रंगीबेरंगी पतंग उडविले जातात. तसेच या दिवशी तिळगुळ खायला देतात, कारण ते थंडीचे दिवस असतात. या थंडीच्या दिवसात तिळगुळ खाल्ल्याने उष्णता वाढते आणि या तिळाच्या लाडूचे वाटप करताना आपण म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड बोला. असा आहे हा मकर संक्रांतीचा सण. म्हणा सगळ्यांनी, मकर संक्रांती. हा आहे गुढीपाडवा. मराठी महिन्यांनुसार गुढीपाडवा या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी घराबाहेर गुढी उभारून तिची पूजा केली जाते. तसेच या दिवशी श्रीखंड पुरी बनवून गोड जेवण बनविले जाते. या दिवशी आपण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. असा आहे हा गुढीपाडवा.
म्हणा सगळ्यांनी गुढीपाडवा. तर माझ्या बालमित्रांनो, तुम्हाला या सगळ्या सणांच्या मराठीच्या नावांची ओळख झालेली आहे, हो की नाही? तर आपण पुन्हा भेटूया मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.